राजू जी, अभी हम लोग 3,300 मीटर 3,200 मीटर पे आ गए जी। अभी यहाँ पे हवा तो ऑलरेडी 3 हो गया। हाँ, तो साथ में जो लाया है कपूर वगैरह, उसको अभी सुनना है? नहीं अभी नहीं, उसको बिल्कुल टच नहीं करना है। थोड़ा थोड़ा पानी आपने सिप लेते रहना है और थोड़ा सा एक्लेमेटाइजेशन के लिए थोड़ा सा आपने विलेज वॉक करना है। वॉक करना है, टोपी और ये लेके उसके बाद वापस आना है। कल फिर हम लोग जाएंगे यहाँ से सुबह 7 साढ़े 7 बजे के आसपास में। सबसे पहला पास है बारालाचा पास, 4850 मीटर हाई है। फोटोग्राफ्स के लिए उतरेंगे वहाँ पे और ज़्यादा इधर उधर नहीं, वो अपना एनर्जी वेस्ट नहीं करना है, इधर उधर भागना नहीं है, कुछ नहीं है, आराम से बिल्कुल कोई जल्दीबाजी नहीं। आगे जाएंगे फिर एक भरतपुर सिटी करके आएगा, छोटे टेंट टाइप के ढाबे हैं, टी कॉफ़ी या फिर जिंजर गार्लिक का सूप वगैरह लेंगे। फिर कंटिन्यू करेंगे सरचू में हमारा चेक पोस्ट है, अपना हिमाचल का बॉर्डर है और लद्दाख का बॉर्डर। पहले जे.एंड.के था लेकिन अब जे.एंड.के नहीं है, अब लद्दाख यूनियन टेरिटरी बन गया है, तो लद्दाख का एरिया स्टार्ट है। तो वो करते हुए हम लोग जाएंगे फिर अपना गटा लूप्स 21 लूप्स हैं, वो 21 और 22 लूप्स हैं, उसको करेंगे। जहाँ से पिक्चर अच्छा आएगा झांसकर वैली का, वो खींचेंगे, फिर आगे कंटिन्यू करेंगे। फिर हम पास असेंड करेंगे ऊपर की तरफ को, सेकंड वाला, उसका नाम है नोकीला पास। तो नोकीला पास जो है वो है अपना हाइट 15,547 फीट अबव द सी लेवल। डिसेंड करेंगे। सामने एक और पास है लचलुंगला पास, वो 16,616 फुट है। फिर डिसेंड करेंगे पांग, PANG, वहाँ पे हमारा लंच होगा पांग पे। और कुछ भी है, जैसे कुछ भी खाना है, मैगी खाना है या कुछ छोटा मोटा जो लेना आपने। फिर असेंड करेंगे तो हम लोगों का मोरे प्लेन आएगा। मोरे प्लेन 50 किलोमीटर का लंबा लॉन्ग पूरा ग्राउंड है। और वहाँ से फिर असेंड करेंगे। पहले सेकंड हाईएस्ट पास होता था, उसका नाम था तांगलंगला पास, वो है 17,582 फीट अबव द सी लेवल। लेकिन आज की डेट में वो 12th नंबर पे आ चुका है। और उसके 110 किलोमीटर के बाद हमारा लद्दाख है, वो 12,000 फुट पे बसा हुआ है। तो ऐसा है। तो ऐसे हमारा कल का ट्रैवलिंग है। थोड़ा बहुत सिकनेस मुझे लगता है वैसे नहीं होगा, हम लोगों को नहीं होना चाहिए, फिट है आप लोग, पर हल्का हल्का सिर दर्द कहीं लगेगा आपको, तो इसीलिए आपने पानी पीते रहना है थोड़ा थोड़ा। ठीक है, थैंक यू। ओके, वेलकम। मनालीमधलं जे हॉटेल आहे तो हिमगिरी म्हणून, ते असं प्रॉपर सिटीमध्ये असल्यासारखंच होतं, त्याच्यामुळे एवढं दाखवलं नाही। पण आता हे जे हॉटेल आहे आयबेक्स म्हणून, त्या आयबेक्स इथे बाजूला फार्म आहे, डोंगर आहे, समोरच्या बाजूला ही नदी वाहते समोर, आणि हा रस्ता आहे। अशी फक्त 4-5 हॉटेलच इकडे आहेत आजूबाजूला, शेजारी अशी, आणि कॅम्प्स पण आहेत तिकडे समोर, कॅम्प साईट्स आहेत सगळ्या, अतिशय सुंदर। आणि हॉटेलच्या बाहेर असे मोठे असे 2 डोंगर रूम दाखवतो। आता सॉरी, त्याच्या आधी हे लॉबी आहे, आणि या लॉबीमध्ये इथे अशा खुर्च्या ठेवल्यात, आणि या खुर्च्यामध्ये तुम्ही बसून थंडीचा अनुभव घेऊ शकता। आम्हाला 3ऱ्या मजल्यावरती रूम मिळाली आहे। जिना चढताना पहिला जिना जोरात चढलो तर समजलं की इथे ऑक्सिजन थीन आहे। सांगितलं ऑक्सिजननी मी इथे विरळ प्रमाणामध्ये आहे, तर जिना सावकाश चढ। 3ऱ्या मजल्यावरती आलो वरती, आणि ही रूम आहे आमची।
वुडन फ्लोरिंग आहे. रूम तशी साधी आहे पण नीटनेटकी आहे आणि टापटीपाची आहे. मुख्य म्हणजे इथे बसायला चेअर आणि टेबल आहे. आणि इथं ना बाहेर बघितलं परत बसल्या बसल्या किती वेळ तुम्ही इकडे रिलॅक्स करू शकता. हे रस्त्यावरनं चालताना लोक दिसत आहेत, हे ॲक्लमेटाईज करतात स्वतःला इथे चालल्यामुळे. आता इथनं आपल्याला उद्याला लेहला जायचं आहे त्याच्यामुळे आणि बरेचसे हाय पासेस क्रॉस करून आपल्याला जायचं आहे. तर हे इकडे चालण्याचा व्यायाम केल्यामुळं इथं आपण ॲक्लमेटाईज होतो. इथे पण ही शेती आहे बाजू. अटल टनलच्या बाहेर जसा नजारा बघायला मिळाला तसाच इकडे पण हा नजारा आहे. उंचाच्या उंच डोंगर वरती, हे सगळे असे डोंगर आहेत वरती. काही ठिकाणी स्नो अजूनही थोडासा बघायला मिळतो. आणि इथे हा रस्ता मला इथं जातात लेह मनाली हायवे. या साईडला मनाली, इकडे मनाली आणि या साईडला इकडे लेह. उद्या सकाळी आता जेव्हा आपण निघू त्यावेळेला वेगवेगळे पासेस आपल्याला पास करून जावं लागेल. आणि हे आपलं आयबेक्स हॉटेल, हे इथलं जिस्पामधलं सगळ्यात जुनं हॉटेल असं याला म्हणता येईल. सगळ्यात पहिलं हॉटेल हे आयबेक्स. इथला जो प्राणी आहे आयबेक्स त्याचा फोटो इथे लावला आहे बघा. त्याच्या नावावरनंच हे हॉटेलचं नाव आयबेक्स असं ठेवलेलं आहे. चांगला हॉटेल आहे, साफसुथरं आहे, सिम्पल रूम्स आहेत, जास्त हायफाय नाही. आणि हे फोन नंबर आहेत, कोणाला इकडे बुकिंग करायचं असेल डायरेक्ट हे नंबर बुकिंग करू शकता. आता ॲक्लमेटाईज व्हायला आणि स्वतःला ॲक्लमेटाईज करायला म्हणून चालत आपण तिकडे समोरच्या बाजूला एक फ्लॅग लावला आहे दूरवर. तिकडनं नदी किनारी जाता येतं असं कळलं. तर चालत तिथनं आपण नदी किनारी जाऊया. आणि चालल्यामुळे ॲक्लमेटाईज पण होईल. जाताना इकडे उतार आहे आणि येताना आपल्याला चढ लागेल. तर बघूया तिथपर्यंत किती लांब आहे किंवा किती जवळ आहे ते. आणि तिथं थोडंसं पुढे गेलो की तुम्हाला परत जॉईन करतो. रस्त्याला ट्रॅफिक भरपूर आहे त्याच्यामुळे लक्ष ठेवून चालावं लागतं. जिप्सा पिझेरिया, स्लाइस ऑफ हेवन. जिस्पा हाऊस होमस्टे. ही शेती बघा काय सुंदर दिसते. कुठली शेती लावली माहीत नाही पण बहुतेक तांदूळ असावं असं वाटतंय पण आय एम नॉट शुअर. खूपच सुंदर शेती आहे आणि तिथे शेतीची कामं पण चालू आहेत. हा सीझन आहे इकडे शेती करायचा. नोव्हेंबर डिसेंबर नंतर परत बर्फ पडायला सुरुवात झाली की इथे सगळीकडे बर्फ असतो. पूर्णच्या पूर्ण बर्फाच्छादित सगळा हा परिसर असतो. त्याच्यामुळे तेव्हा इकडे काही शेती होत नाही. पण इथे आत्ता मात्र इथे शेती आहे. आणि इथली शेती जी आहे ही सगळी शेती ही नॅचरल पद्धतीने करतात. इथली जी जमीन आहे ती अतिशय उपजाऊ आहे. त्याच्यामुळे या जमिनीमध्ये खत टाकायचीच आवश्यकता नसते. पाणी नॅचरल जे बर्फाचं स्नोचं पाणी आहे तेच पाणी इकडे येतं. त्याच्यामुळे ते पाणी येताना आपल्याबरोबर भरपूर मिनरल्स आणि असे सगळे जे पोषक द्रव्य आहेत किंवा पोषक मूल्य आहेत असं आपल्याला म्हणता येईल ते सगळं घेऊन इकडे येतं. त्याच्यामुळे इथल्या जमिनीमधलं जे पीक आहे ते अतिशय सुंदर आणि सात्विक म्हणण्यापेक्षा सात्विकपेक्षाही जास्त आपल्या शरीराला चांगलं त्याच्यापासून फायदा होईल असं आहे. इथे लिहिलं आहे कॉशन, रिस्क ऑफ ड्राउनिंग आणि स्लायडिंग प्रोन एरिया आहे, पुढे जाऊ नका म्हणून. पण आम्ही थोडंसं पुढे जाऊन, जास्त पुढे जात नाही होत, थोडंसंच पुढे जातो आणि नदी बघून पटकन आपण परत येऊया. बरेच जण जाऊन आले, आमच्या चालकांनी पण सांगितलं तिथपर्यंत जाऊन या, मग थोडं ॲक्लिमेटाईज व्हायला पण होईल, चालायला पण होईल. तर पुढे जाऊया आणि तिथनं आपण परत येऊया. चला.
जिस्पा गाव इकडनं खरं तर अजून पुढे 2 किलोमीटर लांब आहे, म्हणजे ज्याला जिस्पा गाव असं म्हणता येईल. हे आपण जिस्पाचं थोडं अलीकडे होत आउटस्कट्सला, आणि इथे सगळीकडे ही अशी हॉटेल्स आणि टेंट्स, कॅम्पसाईट्स, आणि ही नदी इथे एकदम जवळ आलेली आहे. ते पण इथे ठिकठिकाणी बोर्ड लावलेत की ग्लेशियर पिघलने से पाणी का जो जलस्तर आहे, पाण्याची लेवल कधी पण इकडे वाढू शकते, त्याच्यामुळे इथे खाली उतरू नका असं यांनी सगळीकडे इथे पाट्या लावलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण आपलं इथनंच बघितलेलं कधी चांगलं. आणि हा पाण्याचा फोर्स काय आहे आणि किती असतो हे आपण बऱ्याचदा यूट्यूबवरती सुद्धा रील्समध्ये वेगवेगळ्या बघतो की किती फोर्स येतो तो. ही भागा नदी. आणि एकदम समोर जर का बघितलं, थोडंसं झूम करून बघतो, हा वरती हिमशिखरावरती जो बर्फ दिसतोय, या इथे जो बर्फ दिसतोय वरती, त्या बर्फ तोच खाली या इथनं असा कसा आलेला दिसतोय बघा. झूम करून कितपत दिसतोय आपण बघूया. हे बघा, आणि या इथे वरती बर्फ आहे. इथे कुठल्याही पॉईंटला जरी आपण उभं राहिलो तरी असं वाटतं की अरे हा व्ह्यू पॉईंट किती चांगला आहे. म्हणजे एक व्ह्यू पॉईंट बघितला आणि तिथनं दुसरीकडे पुढे गेलो की असं वाटतं की हा व्ह्यू पॉईंट पहिल्यापेक्षा जास्त चांगला आहे. हा व्ह्यू पॉईंट बघा समोर आता किती सुंदर दिसतोय. गाड्यांचा ट्रॅफिक मात्र इकडे प्रचंड आहे. म्हणजे दर 2-3 सेकंदाला एक गाडी इथून जाते एवढा ट्रॅफिक आहे. म्हणजे एवढ्या इंटिरियरमध्ये आणि रिमोट एरियामध्ये आहोत, पण ट्रॅफिक मात्र कंटिन्युअस चालूच आहे. हा जनावरांसाठी चारा कसा झाकून आणि याला अशी आडी लावून ठेवला याची बघा. आतापर्यंतच्या नदीच्या शॉटमधला हा सगळ्यात जवळचा शॉट. आणि या इथे नदी 2 भागामध्ये विखुरलेली पण दिसते. हे पाणी जे सगळं येतं हे आता फक्त जे ग्लेशियर वितळत आहे, जिथे पाऊस कमी होतो, नाही जरी म्हटलं तरी चालेल, नाही की बराबर, पण ग्लेशियर जो वितळतोय हे समोर बघा, वरनं हा वरती इथे सगळा बर्फ आहे आणि त्याचं पाणी हे इथनं फ्लोनी खाली येतं आणि हे या नदीला परत मिळतं आहे. असंच ठिकठिकाणावरनं, म्हणजे आता ही एक जागा आपण बघितली, अशा इथे असंख्य आणि हजारो जागा आहेत की जिकडनं असं पाणी ग्लेशियरचं वितळून खाली येतं. सो अभी हम फैमिली सेक्शन में गाइस, यहाँ पे जितना वुडन कार्विंग्स आपको नजर आ रहे हैं, ये सारा बल्तिस्तानी कार्विंग्स है जो सिर्फ आपको बल्तिस्तान में नजर आता है. तुर्तुक गाव बघायला जर का यायचं असेल तर साधारणतः 3 ते 4 तास कमीत कमी एवढे जर का ठेवून आपण इथे आलो की 1971 साली ज्यावेळेला तुर्तुक भारतामध्ये आलं त्यावेळेचे एक इथे व्यक्ती आहे, ते माझ्या मागे येते. त्यांना विचारलं तुमची स्टोरी तुम्ही सांगता का, काय असेल ते. लगेच हो म्हणाले. आता कॅमेरा त्यांच्याकडे करतो आणि त्यांची काय स्टोरी आहे ती आपण ऐकूया.